हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आम्ही आज चाललो आहोत मॉलमध्ये. बरेच दिवस झाले होते मॉलमध्ये गेलोच नव्हतो. आताच पोरांच्या सुट्ट्या पण संपल्या होत्या आणि किराणा पण संपला होता. तर चला म्हटलं आज पोरांना शाळा पण नाही आहे, त्यांचं पण फिरणं होईल आणि मॉलमध्ये जाऊन किराणा संपला आहे तो पण घेऊन येऊ. नंतर मग बाहेर पडायला पण खूप कंटाळा येतो शाळा सुरू झाल्यावर, आणि पावसात बाहेर पडणं म्हणजे तर नकोच वाटतं. म्हटलं चला पोरांना पण सुट्ट्या आहेत, पोरांना पण घेऊन जाऊ. कुठेही प्रवासात बाहेर पडू दे, मला स्वामींचं दर्शन हे होतंच. असं कुणाकोणासोबत होतं ते कमेंट करून नक्की सांगा. कुठच्या लांबच्या प्रवासाला जाऊ दे, अगर जवळच्या प्रवासाला जाऊ दे, कुठच्या ना कुठच्या गाडीवर मला स्वामी हे दिसतातच. नाही तर त्यांचं वाक्य तर दिसतं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. खूप छान वाटतंय. असं वाटतं की स्वामी आपल्यासोबत आहेत आणि खरोखर आहेतच आपल्यासोबत. मॉलमधून घरी येतेवेळी त्यांनी गाडी मला चालवायला दिली होती. मी गाडी चालवते मी कधी मध्ये अधूनमधून अशी 4-5 महिन्यांनी 2-3 महिन्यांनी अशी, रोज नाही चालवत मी. त्यामुळे थोडी भीतीच वाटते मला चालवायला गाडी. पण हे म्हणतात अगं काही घाबरू नकोस, चालव तू बिंदास. प्रयत्न केला तर काही करू शकतो माणूस. तू घाबरलीस तर कधीच काही करू शकणार नाही. प्रयत्नाने माणूस काही करू शकतो. बिंदास चालवतो, काही होत नसतं. मला साधी सायकल पण चालवता येत नव्हती, पण यांनी मला गाडी चालवायला शिकवली. मी ड्रायव्हिंग क्लास पण लावला होता, पण खूप भीती वाटायची. आता एवढी नाही वाटत, थोडी सवय झाली आता गाडी चालवायची. आता थोडं बरं वाटतं, पण जास्त स्पीड नाही घेत मी. 70-80च्या स्पीडने चालवते, त्याच्यावर स्पीड नाही घेत मी. हे म्हणतात की जेवढी तुला गाडी आवरता येईल तेवढाच गाडीचं स्पीड घेत जा, जास्त पण नको व्हायला, कारण गाडी तेवढी आवरता आली पण पाहिजे ना आपल्याला. त्यांचं पण ते बरोबर आहे ना. मला साधी सायकल पण चालवता येत नव्हती, पण आज मी गाडी चालवते याचा अभिमान वाटतोय मला. कारण हे शक्य झालं आहे केवळ फक्त माझ्या नवऱ्यामुळे. पाठीमागे बसून पण मला भीती वाटायची गाडीची, की कसे चालवतात, कसे ड्रायव्हिंग करत असतील ना, असा विचार यायचा मला. बापरे, एवढी मोठी गाडी चालवायची, सांभाळायचं, आजूबाजूला बघायचं, सगळं व्यवस्थित गाडी चालवली पाहिजे, किती काळजी घेतली पाहिजे. पण आज मी त्या ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी चालवते याचा माझा अभिमान वाटतोय. खरंच हे शक्य झालं केवळ मला माझ्या नवऱ्यामुळेच. खरोखर प्रयत्न केले ना तर आपण काही करू शकतो. यांचं बोलणं बरोबर आहे. प्रयत्नाशिवाय काहीच होत नसतं. मला येणार नाही, मी करू शकत नाही असं म्हटलं तर आपण कधीच काही करू शकणार नाही. प्रयत्न केले ना तर आपण काही करू शकतो. प्रयत्न पण पाहिजे आणि तेवढी हिंमत पण पाहिजे आपल्यात की आपण हे करणारच. आमच्या घरात गाडी चालवणारी पहिली मीच असणार आहे, आणि हे केवळ शक्य झालं मला माझ्या नवऱ्यामुळे. मला कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.